मैदानामध्ये जायचंय. पॉवर शेलर आणि हर्षित इंटरप्राइजेस आपण चला खेळपट्टीवर एस्टनचं पूजन करणार आहोत. आपण त्यानंतर टॉस करू आणि या स्पर्धेला आपण सुरुवात करू. सर्वच खेळाडू भरपूर तयारीमध्ये आलेले आहेत आणि उपस्थितीमध्ये आपण पहिला टॉस देखील करणार आहोत. उफेल फारूकी साहब के शुभ हाथों से इस टूर्नामेंट की शुरुआत होती हुई काफी मशहूर मारूफ एंड बिल्डर्स एंड डेवलपर्स, थैंक यू सो मच. आप आए इस टूर्नामेंट में, आपके शुभ हाथों से इस टूर्नामेंट की शुरुआत होती हुई. आइए दोस्तों, हम अब जो पिच है इस टूर्नामेंट की जहां पर हम खेलने वाले वहां पर हम जा रहे हैं हमारे मेहमान के साथ. दोनों ही टीम के कैप्टन अपनी टीम लेकर मैदान के अंदर आ चुकी है. पहला मुकाबला 5 ओवर का. दोनों ही टीम घरेलू मैदान पर खेलने जा रही है. पावर शेलर और उनके सामने है भादवा टेमगरपाड़ा की मशहूर टीम हर्षित इंटरप्राइजेस. ये मैच काफी बड़ा है और दोनों ही टीम काफी मशहूर है. इथे आपण एस्टनचं पूजन करण्यासाठी खूप यांना विनंती करतो. असते एस्टनचं पूजन करायचं आहे. इथे एस्टेलचं पूजन इथे करत आहे. त्यानंतर आपण इथे ट्रिपल जो आहे इथे फोडून आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात इथे आपण करणार आहोत. A1 चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन लेट मगर ग्रेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि पप्पूभाई यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथे आपण करतोय. त्यानंतर सिपल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. त्याचबरोबर रवी अर्थात रवींद्र गुलवी यांच्या शुभास देखील सिपल जो आहे वाढला जाईल. अशा प्रकारे उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. अतिशय चांगला मोठेला आहे कॅप्टन. कुछ तो गुड लक है. पप्पू भाई आगे आपको ये टॉस करना है ना. शेलर टीमचे कॅप्टन आपण या पुढे आणि हर्षित इंटरप्राइजेस. पाहूया कोण टॉस जिंकतो. पहिला छपाचा कॉल आहे आलेला आहे काटा आणि तो पॉवर शेलर संघाने. काय निर्णय असेल तुमचा? टॉस झालेला आहे आणि टॉस पॉवर शेलर संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाड्याचा गोड आवाज
तेजस धोबी याचा आवाज पहिल्या डावामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण व्हीआयपी डायसवर विराजमान व्हायचं आहे. आमच्या दोन्ही पंचांनी आपली तयारी करायची आहे. पहिल्या सामन्याला इथे सुरुवात इथे आपण करतोय. स्वर्गीय बालासाहेब ठाकरे व्यासपीठ भालचंद्र क्रीडानगरी ही फेमस क्रीडानगरी आहे आणि त्याच्यावर आजपासून A1 चषक 2025 या स्पर्धेला इथे सुरुवात करत आहोत आपण. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सतीश पाटील भिवंडीकर समालोचक म्हणून ज्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं. आपण पाहताय संदेश तर नाणेफेक विन झालाय. केदार संघाने निर्णय स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणाचा आमंत्रित केले गेले हर्षित 11 संघाला. इथे मात्र हर्षित एंटरप्राइजेस संघाला फलंदाजीसाठी ज्या पद्धतीने संदेश सरांनी उल्लेख केला की टिपकर भातबड या विभागातील सिटी इमर्जन्स मधील क्षमस्व भिवंडी इमर्जन्स मधील एक नावाजलेला संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. चला टीम जय बजरंग पॉवर शेलार आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सजवून घ्यायचं ही नम्रतेची विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ घेऊ नका आपण कारण की ऑलरेडी आपण भरपूर उशिराने ही स्पर्धा सुरू केलेली आहे. घरच्या मैदानावर नेहमीप्रमाणे पॉवर शेलरची टीम पूर्ण पॅक टीम तुम्हाला पाहायला मिळते. जे ग्रामीणला जे खेळाडू खेळत असतात ते खेळाडू सध्या भिवंडी इमर्जन्सीचा पहिला मॅच या 2025 या सीझनमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस फार मोठा दिवस आहे या स्पर्धेचा कारण की आजचा पहिला दिवस आहे. विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषक 2025 या स्पर्धेची सुरुवात या स्पर्धेचे सर्वच आपण पाहता आयोजक आणि त्याचबरोबर सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला ही स्पर्धा ठेवण्यासाठी संकल्पना आणि ऊर्जा दिली. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. न भूतो न भविष्यातील एक चांगली स्पर्धा नेहमीप्रमाणे निखिलेश केलार आणि त्यांची संपूर्ण टीम नेहमी एक चांगली स्पर्धा ठेवत असतो. मात्र यावर्षी त्यांनी विचार केला आणि एक चांगली स्पर्धा इथे ठेवण्याचा मानस त्याने इथे पटकवलेला आहे आणि या स्पर्धेला आपण इथे आजपासून सुरुवात करतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. आजचा दिवस आनंदाचा दिवस. या क्रीडानगरीवर उपस्थित सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय श्रीराम तरणीपाडा टीम संघाचं देखील शुभागमन झालेला आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज एक से बढ़कर एक संघांना इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून. शेवटचा दिवस फार आनंदाचा असेल या स्पर्धेचा कारण की बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील संघांना या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली आहे. ही स्पर्धा विराज ग्रुप 1200 मार्फत इवन चषक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे काळजात रक्तात वाती नवमच्या राजे हिंदुस्थानाच्या रथ दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई म्हणजे एकमेरा माऊली आई वज्राईच्या शिळे नतमस्तक होत उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्ण नमस्कार. जय सियाराम जय बजरंग नमो पार्वती पतय हर हर महादेव. आणि अर्थातच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारं व्यक्तिमत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही परिवार मानवंदना देऊन आपण या स्पर्धेला करतो. इथून मात्र सुरुवात पॉवर शेलार संघ घरचं मैदान जय बजरंग पॉवर शेलार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घरचा मैदान घरचा प्रेक्षक राजा आणि तिथे मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या विपक्षात दोन हात करत असताना हर्षित 11
सध्या तरी खूप सारं चर्चेत असणारं नाव आहे इमर्जिंग क्रिकेटमधलं. नाणेफेक विन झाली शेलर संघ आणि या निर्णय स्वीकारला. इतर मात्र क्षेत्ररक्षणाचं आमंत्रित केलं गेलं. फलंदाजीसाठी हर्षित इलेव्हन संघाला. बघूयात 5 षटकांचं हे सत्र आज आपल्याला इतर मात्र पाहायला मिळणार आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न इतर मात्र केला जाईल. याकरिता होणारी ही लढत आपण पाहत आहे. चला कल्पेश भानुशाली आपण थोडंसं घाई करा आणि त्यांचे साथीदार किंवा शेलार नगरीमध्ये एवन जोडी विजय भोईर चला आपण सुद्धा थोडंसं गेम स्पीडअप करण्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. करण दिलेल्या जागेवर आपण सुद्धा जाऊन पोहोचायचं आहे. करणला आपण पाहत आहे एक मोठे आयोजक आहेत. या मैदानाला एक स्टेडियम लुक देण्याचं काम जयभजन चषकच्या मार्फत सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विवेक आणि या त्याच्या समवेत विशाल आणि विवेक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे टीम हर्षद एंटरप्राइजेस कडून आणि या गोलंदाजी ट्रॅकवर भावेशला इथे मात्र आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता जे की पॉवर पेस आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. चला मॅच ऑन झालेली आहे. भाऊ पाटील सरांचा ग्रीन सिग्नल पोहोचणं गरजेचं आहे आणि सध्या तरी स्टार्टचा सिग्नल आतापर्यंत इथे मात्र पंचांचा पोहोचण्याची नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा 40+ त्यांच्याही मार्फत आपल्याला कादिवली नगरीमध्ये पाहायला मिळाली. चला मॅचला होती सुरुवात. पहिल्या मात्र पाहायला चाणक्य नीतीनं आणि वेग असं वाटतं पहिल्यांदा पुढे सुरुवात डबल आता पूर्ण केलं जाईल आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकणारा हा चेंडू पाहायला मिळेल. सुरुवात केली दर्शवणारा हा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज थोडीसा बॉल हा चेंडू यावेळेला अतिशय पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्याच बॉल पासून करण्यास सुरुवात केली गेली. कल्पेश भानुशाली थोडीशी तारांबळ उडताना डेफिनेटली आपल्याला त्याची पाहायला मिळाली. थोडंसं का होईना दूर होताना पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर दिलं जातं. या पुढचा बॉल टाकण्याचा प्रयत्न कॉन्फिडन्स की काय बॉलर एक पाऊस करण्याची मात्र उभा असते आणि ते उभा सध्या तरी संपुष्टात येत असताना सुरुवात केली हर्षित इलेव्हन संघातून आता सध्या तरी बोललं होत असताना पुढचा बॉल टेक्निकल स्ट्रोक यावेळेस डोक्यावरून चेंडूला पाठवला गेलाय बाउंड्राईनच्या दिशेनं. इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषच्या पार चौकात. थँक्यू सो मच इथे सज्ज होतो षटकात येईल. पुढचा बॉल स्विच करायचं होतं. आपल्याला पाहायला मिळालं पुढचा बॉल खूप आहे चेंडू हवेमध्ये फटका दाट शक्यता चेंडू खाली करण वारगड विकेट शोध पद्धत परतावं लागतं इथून मात्र तंबूच्या असल्याला.
निकाल आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर केतन मैदानाच्या आतमध्ये सध्या ते दाखल होत असताना आपण पाहत आहे. चौकार खाल्ल्यानंतरचं कमबॅक सध्या तरी पॉवर शेलार संघ, जय बजरंग पॉवर शेलार संघ सध्या तरी दर्शवत असताना गोलंदाज सय्यार. स्ट्रोक चांगला आहे, कॉन्फिडन्स होता फटक्यामध्ये. जसा चेंडू निघालाय, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका डायरेक्टली लँड झालाय बाउंड्राईजच्या पलीकडे. त्यावेळेला षटकार 6. क्रमांक 1 आपण इथून मात्र पाहत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना सध्या तरी आपण पाहत आहे शुभसंकेत देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना द्वितीय षटक हाताळण्याकरिता समाधान धाडले गेले. समाधान जरा घाई कर मित्रा, चला विनंती असेल सहकार्य करणं प्रत्येकाला इथून मात्र बंधनकारक असणार आहे. करणारा संघ असू द्या, दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. आपण पाहत आहे ऐकताय विराज ग्रुप 1200 2025 6 करार आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॅकवर गोलंदाज समाधान इथून मात्र तयार फटका देईल. पहिला बॉल ऑन साईडला पिकावून दिलाय, ते मात्र क्षेत्ररक्षक होतात. थोडस जजमेंट योग्य पद्धतीने घेणं गरजेचं होतं. चेंडू किती प्रमाणात कधी लँड होईल जमिनीच्या दिशेनं हे ओळखणं, चाणक्य नीती दर्शवणं कुठेतरी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं धावत का होईना पण चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू ड्रॉप होताना आपण पहिल्या 2 धावांपर्यंत या अंकावर. नेक्स्ट मॅच जय श्रीराम कर्णीपाडा आणि ओमसई धाबा दापोडे. धाबा दापोडे. चला 4 टीम कॅप्टन्स आपण षडाचाही विलंब न करता 5 षटक जसे संपतील तसं त्वरित नाणेफेक कक्षामध्ये टॉस करण्याकरिता इथे मात्र पोहोचायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या. पुढचा बॉल फेकी आपण पाहता. ही स्पर्धा रविदादा गुळवी प्रिन्स मूवीज अर्थातच यांच्या मार्फत ज्या पद्धतीने संदेश तर म्हणतात की किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट म्हणून ज्यांना पाहिजे जातं प्रिन्स मूवीजच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल आहे बॅक साईडला, क्षेत्र खाली होतं, पुरेपूर ओळखलं गेलं. चेंडूला अति प्रचंड वेगानं ट्रॅव्हल केलं गेलंय. जय भीम गजर करत चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. पहा वळण प्राप्त करणारा चेंडू, फलंदाजाच्या मनामध्ये गुंगारा निर्माण करणारा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावफेकी डॉट बॉल. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या आपण पाहताय. गोलंदाज या. पुढचाही चेंडू निर्धावफेकी. चला आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. ओमसाई धाबा दापोडे आणि जयश्रीराम चरणीपाडा. चला 4 टीम कॅप्टन्स आपण क्षणाचाही विलंब न करता नाणेफेक कक्षामध्ये विराज विहान टॉसबॉक्स मध्ये आपण इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. पुढचा बॉल आहे. यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजांना समोर फूट पाडायला केली गेली आहे सुरुवात. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे हाही निघून जातोय. चौकार 4. षटक संपेल क्रमांक 2 तर 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 21 या अंकावर दाखवला.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पाण्याची मागणी केली. रिले स्प्रे फर्स्ट एडची सुविधा करायची मैदानाच्या आतमध्ये. सध्या अवेलेबल नाहीये, त्याची पूर्तता काही क्षणातच आपण मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 22 आणले गेले, कंटिन्यू केले गेले. आपण पाहत आहे ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वर इथे मात्र अहमदीत केले गेले. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज पुनश्च एकदा तयार. 22 कंटिन्यू. पहिलाच बॉल यावेळेस पैन लेगच्या दिशेने. ही पैन लेग मध्ये शेड्यूल प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहत आहे. एकच धाव इथून मात्र अंकित होईल. धावा संख्या 22-22. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. निखिलेश शेरार आणि विराज ग्रुप 200 आयोजित निबंध चषक 2025 पाहायला मिळतोय. आणि त्यामध्ये रंगलेली पहिली मॅच हर्षित इंटरप्राइजेस आणि अर्थातच टीम जय भजन पॉवर शेला. आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. थोडासा चांगला मैदानाचा गोलंदाज या पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये जसा आलाय तसा फेकून दिलाय. ओहो हो, करण वारगडे कडून तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सत्य तरी होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या पाहते करण वारगडेसाठी वाचवा एक जोरदार टाळ्या. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण धाबा रोखले आपल्या संघाकरिता. दोन जाणारा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने इथे मात्र रोखला धाबा देऊन क्षेत्ररक्षण करणं कठीण असतं. आणि आता क्षेत्ररक्षण सध्या ते दर्शवत असताना पुढचा बॉल काय घडतं आपण पाहताय. आमच्या पंचांच्या दिशेनं त्या चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम. सिंगल धाव चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. समोरून धाव इथे मात्र पळवून पूर्ण केली गेली. एक धावसंख्या धाव पोहोचते 25-25. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 अंकावर. गोलंदाज सज्ज होत असताना हो क्षेत्ररक्षण मिळून गडबड पाहायला बॅकअपला आहे खेळाडू. बॅकअपच्या खेळाडूकडून गडबड मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप स्ट्रॉंगली पॉवरफुल असणं गरजेचं आहे. जर का कोणतरी उभं राहिलं असतं तर कदाचित एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 27 अंकावर धाव एक पाहिजे स्वरूपात क्रमांक 3 धावसंख्या 28 या अंकावर धाव.
फलंदाज सय्यद. विजयला आणले गेले. विजयला पहा क्या बात आहे. विजयचा करण वारगडे इथे मात्र झेप घेतलाय. पिकत असताना स्वतःला झोपून दिला. चांगला चेंडू ते मध्ये डिलिव्हर आणि पहिलाच बॉल बाद विकेटचं पतन. यशस्वी बॅटर भूषण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. चांगली सुरुवात विजयाची कडून आपण पाहत आहे. फलंदाज सय्यद. पुढचा बॉल आहे यावेळेस भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होता तैनात. हाताचा सहारा आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 धावा. आणि अर्थातच त्याच्या विपक्षात 5 चेंडू 5 षटकर ठोकण्याचा विक्रम भूषणच्याही नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. परफेक्टली दिशा ओळखली गेली आहे. ठाऊक होतं त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये कोणी आणि परफेक्टली विजयवर आता मात्र कूट पडायला सुरुवात. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4. या बाद आहे. सलग 2 चेंडू 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना बदला पुरा. पहिल्या चेंडूवर विकेटचं जर का पतन केले गेले तर पुढच्या 2 चेंडूवर लगातार 2 चेंडू 2 चौकार येणं गरजेचं असताना 5वा चेंडू इथे मात्र आपण पाहताय आणि पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. तितक्याच चांगल्या पद्धतीची खेळाडू वृत्ती भूषणकडूनही आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद तंबूच्या असल्याला. ओरिजिनल असेल तर आपण जरूर करायची वाजंत्री आपण सातत्याने पाहत आहे. मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. चौकार आल्यानंतर विकेटचं पतन चांगल्या पद्धतीने आपण इथून मात्र पाहिलंय. मिथून मात्रे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना दिशा दर्शवण्याचं काम आपण पाहत आहे. सिंगल अंकित होती धावसंख्या. सिंगलच्या पडतीने धावसंख्या 37 37 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहता. लास्ट टू गो शेवट शांती एक चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहत असताना बाकी राहत असताना त्याला नेक्स्ट मॅच ओमसाई धाबा दापोडे आणि जय श्रीराम चरणीवाडा. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. आपण टॉस करण्याकरिता हे रिपोर्टिंग आमच्या आयोजकांशी करा. जय श्रीराम चरणीवाडा इथे मात्र पोहोचलाय. येस जय श्रीराम चरणीवाडा पोहोचलाय. ओमसाई धाबा दापोडे आपण त्वरित इथे मात्र पोहोचायचोय. यावेळेस उडवल्या गेल्या चेंडूला गेला आहे संधी. विकेटचं बदन याही वेळेला विजय शेलार तो छाग आहे. विजय भोईर तोर छाग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 3 विकेट आतापर्यंत घेतलं. विकेटचं बदन फलंदाज बाद. षटक सुद्धा संपेल क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्ती धावसंख्या 37-37.
बॉलचा इशारा, नो +1. टोटली 2 धावा, 22ची 1 धाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. आणि येणारा पुढचा चेंडू इथे मात्र आपल्याला डेफिनेटली फ्री हिटचा पाहायला मिळतोय. भाऊ पाटील सर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा गुणलेखक आणि कॉमेंटेटरला कुठलं टेन्शन नसतं आणि अतिशय चांगल्या पद्धती डिटेलमध्ये माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना सध्या तरी महत्त्वाचा रोल अदा करत असताना या स्पर्धेमध्ये संदेश पाटील सरांनाही आपण पाहत आहे. समालोचक तर आहेत पण गुणलेखकाच्या भूमिकेमध्येही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फ्री हिट, फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं, गरजेचं असेल. गोलंदाज सय्या. ओहो, या इथून मात्र आपण पाहत आहे काय घडतं यष्ट्यांच्या वरतून की बाजूने व्हाईट बॉल अँड फ्री हिट कंटिन्यू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 44 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना खराब चेंडूची डिलिव्हरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जेमे आत्तापर्यंत ऑफिशियली एकही चेंडूची डिलिव्हरी झालेली नाही आहे आणि 3 धावा आत्तापर्यंत खर्च करून दिल्या गेल्यात. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल, हो हो, फ्री हिटच्या चेंडूवर खेचून मारलंय कॅप्टनच्या बॅट मधून. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, कॅप्टन की बारी, षटकार, 6 धावा. संदेश देणार भगवान गौतम बुद्ध यांनाही स्मरून आपण या स्पर्धेला सुरुवात होताना पाहिली आहे. ओहो, कमबॅक करण्याचा प्रयत्न, कलेक्शन जे यशांच्या मागे होतं ना ते कुठेतरी मात्र योग्य होणं गरजेचं होतं. या क्षणाला कदाचित कल्पेश भानुशालीला तिथे मात्र असणं गरजेचं होतं, कारण कलेक्शन जर का प्रॉपर झालं असतं तर ही 1 धाव इथून मात्र वाचली असती डेफिनेटली. संदेश सर असं म्हणायला हरकत नाहीये. सिंगल धावा संख्या 47-47, 47 या अंकावर आतापर्यंत ऑफिशियली 2 चेंडू इथे मात्र डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहत असताना या अंतिम षटकातील चला ओमसाई धाबा दापोडे आणि जय श्रीराम चरणीपाडा संघाने आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग केलंय. मी विनंती करतोय टीम ओमसाई धाबा दापोडे, आपण टर्नी टॉस करण्याकरिता पोहोचायचंय. दोन धावा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 49-49 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात आहे सर. 5 षटकांचा विचार करता 50 धावासंख्या एक फायटिंग स्कोर म्हणायला हरकत नाहीये. 55 पर्यंत ओमसाई धाबा दापोडे, आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत इशारा पोहोचवतोय, आपण रिपोर्टिंग करणं बंधनकारक असेल. चरणीपाडा कधीचा येऊन पोहोचला इथे मात्र टॉस साठी सुद्धा इथे उपस्थित झालाय. ओहो, या वेळेस रनआउटची विकेट. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता जो अनसक्सेसफुली ठरला. 2 धावा तर मिळाल्यात. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. हे जे गीत आहे ते सर्व काही सध्या तरी सांगून जाताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे व्यक्तिमत्व. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल, यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. नवता क्षेत्ररक्षक कोणी, भावेशच्याही डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. हाही बाउंड्रीच्या पलीकडे, चौकार 4.
येस, आपल्याला पाहायला मिळतं निर्धाव फेकी आपल्याला पाहायला मिळालं. 5 षटकांच्या समाप्ती आता धावसंख्या 55 विजयाकरिता 56 56 धावसंख्येची आवश्यकता पाहायला मिळते. पाहूया 56 धावसंख्येचं आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता जॉईन होतील भिवंडीकर समालोचक संदेश पाटील सर. त्याच्या आधी आम्ही विनंती करतोय चर्नीपाडा संघ इथे उपस्थित झालेला आहे. जय श्रीराम चर्नीपाडा संघ. मी विनंती करतोय टीम ओम साई धाबा दापोडे पण त्वरित या मित्रांनो टॉस करण्याकरिता वेळेच्या बाबतीत अन्यथा पॅनलाइज केली जाईल. आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. या स्पर्धेला एक आधारस्तंभ म्हणून ज्या व्यक्तिमत्वानं काम केलं आहे आपल्या सगळ्यांचे लाडके उद्घाटन सोहळ्याला ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. अर्थातच PWS एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर तौफेलबाई फारुक यांनी आपल्या सगळ्यांचे लाडके पप्पूबाई येथे उपस्थित होत आहेत. त्यांना शाही सन्मानित करण्याची विनंती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि विराज ग्रुपचे सदस्य सध्या तरी मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिलेश शेलार यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपल्या सगळ्यांचे लाडके पप्पूबाई यांना आपण या क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचं आहे. आपण पाहत आहे अगदी वेळात वेळ काढून उद्घाटन सोहळ्याला हे व्यक्तिमत्व इथे मात्र उपस्थित झाले. मी निखिलेशजी शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथून मात्र PWS एंटरप्राइजेसचे प्रोपराइटर तौफेल भाई फारूक यांना सन्मानित करायचं है. हमारे बीच हमारे मेहमान उनकी इज्जत अफजाई होती हुई इस वीआईपी डाइस पर निखिलेश शेलार के शुभ हाथों से ये मान सम्मान किया जा रहा है. इस टूर्नामेंट की शुरुआत की थी उनके शुभ हाथों से. आप आए इस टूर्नामेंट में. थैंक यू सो मच साहब. हमारे बीच सन्माननीय संतोषदादा भोईर उपस्थित आहेत. त्यांचे देखील इथे मान सन्मान आपण करणार आहोत. प्रसाद जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. आपण असं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला इथे पहिल्या दिवसामध्ये अखेर त्यांच्या शुभास्ते या स्पर्धेची सुरुवात झाली होती आणि प्रसाद जाधव त्यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. चला तर आपण आता बोलूया. 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांचं घरच्या मैदानावर जय बजरंग पॉवर शेलार टीम संघाला इथे चांगला टार्गेट देण्यात आलेला आहे. आणि पॉवर शेलारच्या अगेन्स्ट आज शेलारचा एक खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल हर्षित एंटरप्राइजेस संघामध्ये. पाहूया योगेश वारगडे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ललित आणि विजेची जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते. ब्ल्यू अँड व्हाईट कॉम्बिनेशन पॉवर शेलार अर्थात जय बजरंग शेलारच्या माध्यमातून ही ओपनर 2 आहेत ते मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट बॉल मध्ये शेलार गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंच करणारे खेळाडू सर्वांना माहिती आहेत. महान खेळाडू या गावाने दिलेले आहेत. या भिवंडी तालुक्याला नव्हे तर ठाणे जिल्ह्याला. सचिन भोईर सध्याच्या घडीला ट्रेंडिंग खेळाडू सध्या तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर दिनूदादा भोईर यांना कोण विसरणार ज्यांनी या गावाला क्रिकेट दाखवलं. तर आपण वळत आहोत आजच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. आमचे पप्पूबाई आमची रजा घेत आहेत. त्यांनी इथे उपस्थित दाखवली. या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभास्ते इथे समाप्त केला होता. थँक्यू सो मच साहब आप आए इस टूर्नामेंट में. तो मित्रांनो अब तक 56 टार्गेट इथे ठेवण्यात आलेला आहे. हर्षित एंटरप्राइजेस योगेश गुळवी फॅम टीम रवींद्र गुळवीच्या बॅटमधून मी भरपूर दिवसानंतर षटकार बघितला. मात्र एक मारा लेकिन सॉलिड मारा खडे खडे लॉप केला होता. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर षटकार इथे पाहायला मिळाला होता. आमचे मित्र आहेत योगेश वारगडे ते देखील या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात. चला चेंडू फेकायचा आहे मॅचचा. योगेश रणदिवे आणि योगेश वाडगरे दोघे एकत्र बसलेले आहेत. क्या बात आहे. A1 जोडी आमच्या शेलार गावची. माणुसकी असावी तर या दोघांसारखी असावी. कुठेही दिसते की हात वर केल्या डाली पुढे जात नाही. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ललित आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय विजय. ललित आणि विजय ही जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी
फेमस लोकल अर्थातच ज्याने यावर्षी चांगलं क्रिकेट केलं असं मी ठराविक म्हणतो तो म्हणजे भूषण म्हात्रे. सध्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर आपण जाऊया आजच्या दिवसात दुसऱ्या डावाकडे, जिथे आपण पाहतोय 56 धावांचा एक चांगला टार्गेट ठेवण्यात आलेला आहे 5 षटकामध्ये. पाहूया पहिला चेंडू राऊंड द विकेटने भूषणचा. पहिला चेंडू अगदी एष्ट्यांच्या समोर बघितलाय पंचांनी आणि प्लम एलबी पहिला विकेट इथे घेताना आपण पाहतोय भूषण म्हात्रेला. क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट हे स्ट्रोक खूप चांगले आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट करण्याचा जो प्रयत्न केला, मानसिकता बघितली फलंदाजाची आणि त्यानुसार विकेट टू विकेट चेंडू टाकला. एष्ट्यांच्या मधोमध हा चेंडू टाकला आणि प्लम एलबी इथे पहिला विकेट मिळाला. अगदी रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते किंग ऑफ प्लॅटिनम प्रिन्स लुईस यांच्या माध्यमातून ते पाहू शकता आपण. अगदी समोर एष्ट्यांच्या समोर अगदी पाय अडलला होता आणि त्या पायावर हा चेंडू स्पर्श झाला होता. प्लम एलबी हा खेळाडू बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये प्रशांत गेलेला आहे क्रमांक 3 वर. पाहूया कमबॅक होईल का पॉवर शेला टीम संघाचा. औष्णिकता चेंडू पुन्हा गेला त्या प्रकारचा. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिथे निकबाईचा इशारा हातात तर खोललेला आहे टीमचं. मात्र ही सुरुवात चांगली म्हणता येणार नाहीये, कारण की बॅटवर अजूनही चेंडू आलेला नाहीये. तुमच्या समोर 56 धावांचा टार्गेट आहे, तर तुम्हाला प्रत्येक षटकामागे चांगली धावसंख्या उभं करण्याचा प्रयत्न करावाच लागेल. कारण की तुम्ही का खेळताय जिंकण्यासाठी. धावाचा वारसा चालवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळायला नक्कीच लागेल. कुठे एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आहे, टिपिकल हा स्ट्रोक खेळलाय, शतरक्षक चेंडू मागे आहे, मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतो पहिला चौकार. तुम्हाला ऐकायला मिळेल 3 दिवस क्वालिटीचा बादशाह म्हटलं जातं डीजेच्या माध्यमातून. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये डीजेमॅनची भूमिका चांगली असते, चांगला साऊंड असतो त्यांचा. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. भूषण म्हात्रे राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिथून चेंडू खाली, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. धावा देखील कंप्लीट झाल्या, त्या म्हणजेच एक धाव इथे कंप्लीट केली जाते. विजेच्या माध्यमातून ही धाव घेतली जाते. 6 धावा धावफलकावर. भूषण म्हात्रे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. चौकारानंतर एक धाव झाली आहे. स्ट्रायकिंग वर आता समोर स्ट्रेट ड्राईव्ह, गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये थोडीशी चुकी करतोय, मात्र धाव कंप्लीट करताना धावसंख्या 7 धावा धावफलकावर. 7 एक संत गतीची सुरुवात आहे, कारण की 5 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकातील. एक विकेट, एक बाय आणि त्याचबरोबर चौकार आणि 2 सिंगल आतापर्यंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तनू तिथे आहे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहेत. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली ही सुरुवात म्हणू शकता, कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगले चांगले खेळाडू येणं बाकी आहेत. पॉवर प्लेचा षटक होता आणि तिथे फक्त आणि फक्त धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 8 धावा.
चला फिल्डिंग लावा, विचार करत बसू नका. ओमसाई धाबा दापोटी टीम संघाचे कॅप्टन जर तुम्ही आला असाल तर आपण टॉस करण्यासाठी यायचे, कारण की पहिला दिवस आहे, थोडीशी स्पर्धा लेट उशिरा सुरू झालेली आहे. एक विकेट गमावल्यानंतर थोडीशी शांतता डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आज पुन्हा एकदा भिवंडी इमर्जिंग क्रिकेटला आपण पाहतोय. यावर्षी चांगली संघटना ही बनवण्यात आलेली आहे भिवंडी इमर्जिंग, आणि त्याचं नेतृत्व म्हणजेच अध्यक्षपद जो आहे रिग्नेश प्रताप पाटील, अर्थातच रानलगावचे उद्योजक आणि समाजसेवक आणि विद्यमान लाडके सरपंच आहेत प्रताप पाटील दादा, यांच्या चिरंजीवाच्या हातामध्ये ही संघटना आहे. इथे गोलंदाजीसाठी गोलंदाज तनूला गोलंदाजी दिली आहे. पाहूया तनू कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, तनूचा पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. फक्त विनोद नाईक आम्हाला इशारा करतायत. धाव संख्या 9 धावा धावफलकावर 9, लॉस ऑफ 1 विकेट. तनू पुढचा चेंडू, चांगला ड्राईव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव इथे पूर्ण होत आहे. एका धावाने धाव संख्या 10 धावा धावफलकावर. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑलरेडी ऑफस्टिकच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी बघितलं, पारखलाने हा डिसिजन घेतला की हा वाईट नाहीये, स्क्वेअर चेंडू नाहीये. तंडूचा कमबॅक पाहायला मिळतोय. वाईट टाकलं, त्यानंतर सिंगल धाव आणि त्यानंतर डॉट तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू गोलंदाजाचा आपण पाहतोय. तनू गोलंदाजी करतोय. हा थोडस खराब चेंडू आहे, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. विनोद नाईक यांचा वाईटचा इशारा, धाव संख्या 11 धावा धावफलकावर. 11 रन, 1 विकेट नुकसान. गोलंदाजी करताना व्हीआयपी डाईज एंड कडून जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या एंड कडून गोलंदाजी केली जात आहे. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, चांगला स्ट्रोक आहे, मात्र फिल्डिंग देखील अगदी चांगली आणि चांगली झेल इथे पाहायला मिळतोय. अगदी असं वाटलं होतं की चेंडू सीमेच्या बाहेर चाललाय, मात्र एकाएक पिक्चर मध्ये तिथे पाहायला मिळाला केतन, आणि सुंदर अशी ही कॅच पाहायला मिळते. विकेट डाऊन. दुसरी विकेट इथे पॉवर शेलार टीम संघाचा गमवला गेलाय. त्या न्यू बॅटर जॉन्टीला चांगलं खेळावं लागेल, भागीदारी करावी लागेल, कारण की हा सामना जर तुम्ही गमवला तर मग पहिल्या सामन्यामध्ये हरलं असं होईल. तुम्ही घरच्या मैदानावर खेळताय, तुम्हाला या मैदानाचे पुरेपूर माहिती असणं फार महत्वाचं आहे. कोणत्या साईडला सकाळच्या क्षेत्रामध्ये हवा असतो, कोणत्या बाजूला हवा नसतो, कोणते स्ट्रोक इथे उपयोगी आहेत, या गोष्टीकडे अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. न्यू बॅटर आलेला आहे. पहा चुकीचा हॅलो टेस्ट, या पंचांकडून वाईटचा इशारा आलाय. धाव संख्या 12 धावा धावफलकावर. विनोद जाधव यांचं शुभागमन झालेलं आहे. शेलार गावचे समाजसेवक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. फाईट बॅक करावा लागेल टीम हर्षित एंटरप्राइजेस टेमगरपाडा टीम संघाला. 56 धावांचं लक्ष्य आहे, आणि 56 धावा बनवायचं म्हटलं की चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी होणं फार महत्वाचं. दोन्ही संघाला चांगला खेळ करणं फार महत्वाचं आहे. इक्वेशन अजूनही जर बघितलं तर 43 धावांची आवश्यकता आहे. 3 वाईट अर्थात 4 वाईट टाकलेले आहेत तनूने या षटकामध्ये, आणि 3 चेंडूचा खेळ झालाय.
हा चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा गती मध्ये परिवर्तन होताना बघितलं आपण आणि हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय तनू नाईकच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी हा चेंडू टाकला गेलाय. गोलंदाज तनू नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहा पुन्हा चुकी केली, या पुन्हा एकदा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय. वाईट पंचांकडून इशारा आलेला आहे. धावसंख्या 14 धावा 14. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर काय घडलं, जोरदार अपील झाली आहे. मग अंपर इज बेस्ट जज बघितला की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांनी लगेचच वाईट घोषित केलेला आहे. 15 धावा 6 वाईट टाकलेल्या आहेत गोलंदाजांनी आतापर्यंत. सहा वाईट आतापर्यंत गोलंदाजांनी टाकलेला आहेत आणि चेंडूचा खेळ जो झालेला आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो हा चेंडू बॅटवर आलेला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 5वा चेंडू समाप्त झाले षटकातील. 6 धावा जेव्हा एक्स्ट्रा येतात ना तेव्हा एकच मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. त्या फटका देखील आलेला नाहीये. 3 चेंडू डॉट आणि एक सिंगल अशी परिस्थिती आणि एक विकेट आहे. चांगली गोलंदाजी देखील म्हणू शकता आपण. पहा पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या आपण पाहतोय सरळ आता निघून गेलाय डॉट चेंडू. या षटकामध्ये काय घडलं मित्रांनो, तर इथे व्हाईटने सुरुवात केली, सिंगल आला, डॉट आला आणि त्यानंतर व्हाईट विकेट डबल 2 बॅक टू बॅक व्हाईट आले. त्यानंतर डॉट पुन्हा बॅक टू बॅक 2 व्हाईट आणि पुन्हा 2 डॉट चेंडू आले. या षटकामध्ये तब्बल किती चेंडू टाकले तुम्हाला नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोर सांगतील. 12 चेंडू टाकलेले आहेत गोलंदाजाने आणि धावा किती खर्च केल्या या षटकामध्ये, तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी चांगली म्हणू शकता आपण. चांगली गोलंदाजी तनू नाईकची तुम्हाला पाहायला मिळाली. पॉवर शेलार म्हटलं की एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मध्ये, प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा नेहमी पाहायला बघितला. आज असं म्हटलं येते की समोर मिक्स संघ आहे आणि समोर गावातला ग्रामीणचा संघ एका बाजूला आहे. विवेकला आपण पाहतोय हर्षित इंटरप्राइजेस टेमगरपाडा टीम संघामध्ये. कधी कधी पॉवर शेलार जय बजरंग पॉवर शेलार टीम संघामध्ये हा खेळाडू खेळत असतो. मात्र आज तुम्ही पाहता त्यांच्या अगेन्स्ट खेळताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. तर आपण तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात करतोय. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पाहूया धावसंख्या स्थिर आहे 15 धावा धावफलकावर. थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. रवींद्र गुलवी टीमचे कॅप्टन लीड करताना या मॅचला आपण पाहतोय. ओमसाई धाबा टीम संघाचा अजूनही कॅप्टन पोहोचलेला नाहीये. कोणीही प्रतिनिधी खेळाडू देखील पोहोचलेला नाहीये. लक्षात घ्या सर्व नियम जे आहेत त्या सर्व संघांसाठी बनवण्यात आलेले आहेत. आपण त्या नियमांचं पालन नक्कीच करा. मॅच समाप्तीच्या जर नंतर जर आले तर मग जी काही कारवाई केली जाईल या आयोजकांच्या मध्ये ती मान्य करावा लागेल. पहिला चेंडू न्यू लुक स्ट्रोक, चेंडू सीमा रेखा पार, येतोय षटकार.
विजय ऑन फायर नाव पहिल्या चेंडूवर भूषण मात्रेच्या समोर षटकाराने आगाज करताना आपण पाहतोय. चेंडू इतका दूर गेला होता की नक्कीच बघतच राहिले होते सर्व खेळाडू. खूप चांगला स्ट्रोक बनवला आणि आत्ताच्या घडीला ट्रेंडिंगला आलेला हा स्ट्रोक खेळला गेलाय. न्यू लोक जबरदस्त स्ट्रोक. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. भूषण मात्रेच्या अगेन्स्ट हा षटकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू कमबॅक होईल का? हा देखील उडवलाय. चाललाय चाललाय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 बाय विजय. इथून आता तुम्हाला फक्त षटकारच पाहायला मिळतील कारण की विजेच्या बॅटवर चेंडू आता फुटबॉल प्रमाणे येत आहेत आणि फुटबॉल उडवण्याचं काम सध्या विजय मैदानाच्या मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रेकॉर्ड बनते ही तुटणे केली आहे. रेकॉर्ड बनत आहे. धाव संख्या झालेली आहे धावफलक 27 धावा. इथे आव्हान जो आहे 56 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना आता इथून जी धाव संख्या जी बाकी आहे ते नक्कीच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 29 धावांची आवश्यकता आहे. भूषणच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 विजयच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळत आहे. काटई इथे झालेल्या स्पर्धेमध्ये कालच शेलार संघाने प्रथम पारितोषिक क्रमांक पटकावलाय. आता चेंडू हवेमध्ये झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. विशाल भुईरने ट्राय करणं फार महत्वाचं होतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथे विजय पूर्ण करतोय. धाव संख्या 29 धावा धावफलकावर. विशाल भुईरला ट्राय करणं फार महत्वाचं होतं. ते पाहू शकता आपण हवेमध्ये भरपूर काल चेंडू हवेमध्ये होता. त्याचा नक्कीच इथे झेलच्या स्वरूपात पाहायला मिळाला नाहीये. विशाल भुईर याने ही झेल पकडली असते मात्र त्याने ट्रायच केला नाहीये. वाट बघत राहिला तिथे. गोलंदाजी करताना गोलंदाज भूषण मात्रे धावा खर्च करतो या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटच्या वरतून आजच्या दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार विजयच्या बॅटमधून. काय फटकेबाजी पाहायला मिळते आहे. जसं चेंडू तसं उत्तर इथे देत असताना फलंदाज. 3 षटकार आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज भूषण मात्रेने. मॅच होती कुठे आणि आणली कुठे. विजयच्या बॅटवर चेंडू आता पूर्णपणे फुटबॉल प्रमाणे येत आहेत. पुन्हा एकदा गुडघ्यावर टेकून हा स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. 1 धाव झाली आहे. दुसरं धाव देखील पूर्ण केला. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अडतीस धावा धावफलकावर. एकाएक पिक्चर मध्ये कमबॅक या षटकामध्ये पूर्णपणे करताना जय बजरंग पॉवर शेलार टीम. काटई इथे झालेल्या स्पर्धेमध्ये कालच प्रथम पारितोषिक पटकवलेला आहे या संघाने आणि त्या संघाच्या अगेन्स्ट नक्कीच जो संघ या चालू अंगामध्ये गोलंदाजीसाठी ओळखला जातो हर्षित एंटरप्राइजेस संघाच्या अगेन्स्ट विजयचा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. जॉन्टीच्या बॅटना हा स्ट्रोक. आता इथे विवेकची झाली आहे चुकी आणि चेंडू अडवला गेला मात्र धावा इथे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आज कुठेच पाहायला मिळत नाहीये टीम हर्षित एंटरप्राइजेस. धाव संख्या 41 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 26 धावा आल्या या षटकामध्ये तो टोटल. खूप चांगली फलंदाजी. पाणी जाऊ द्या मैदानाच्या मध्ये. पाणी थांबणार नाहीये. पाणी असंही विदाउट परमिशन मध्ये देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की सध्याचा वातावरण आजचा वातावरण जो आहे 39% आजचं उष्णता आहे आणि नक्कीच पाणी तुम्हाला थांबवता येणार नाही. पाणी बिंदास घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 41 झालेल्या आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 गेंदे 15 रन. 12 चेंडूमध्ये 15 धावा आणि सोपं समीकरण झालेलं आहे. इथे थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. काही चौकार षटकार पाहायला मिळाले. खास करून विजयने प्रभावित केला आपल्या घरच्या मैदानावर.
विजय भोईर, शेलारकरांची धडकण असं म्हटलं जातं. आज आपल्या लयमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चोपताच ठेवला होता मागच्या षटकामध्ये, आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर. 3 षटकार गगनभेदी तुम्हाला पाहायला मिळाले. हा सामना जर शेलारकरांनी जिंकला ना, मग प्रेक्षक वर्ग वारेल आणि प्रेक्षक जेव्हा येतील तेव्हा या स्पर्धेला छान छान लागतील. पाहूया केतन गोलंदाजी करेल. केतनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. केतन कमबॅक करून देईल का, शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, हे पाहणं फार महत्वाचं आहे. 41 झालेले आहेत. अजूनही 15 धावा बनवायचे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून भूषणच्या षटकामध्ये 26 धावा तब्बल खर्च झाल्या होत्या. गोलंदाजी करताना गोलंदाज केतन. पहिला चेंडू, चौथ्या षटकाला सुरुवात. थोडस लेग ब्रेक, लेग कटर, फार मोठा लेग कटर होत. तेवढाच मोठा बाउन्सर चेंडू टाकला होता गोलंदाजाने आणि पंचाने वाईट घोषित केलेले. विनोद नाईक यांचे चेहरे देखील स्मित पाहायला मिळाले. पुढचा चेंडू, ऑफ स्टिकचा चेंडू, जोरदार अपील आणि बॅटची एज अँड गॉन. जॉन्टीचा विकेट मिळतो इथे. बॅटर आउट. न्यू बॅटर बाहुबली ऑफ शेलार भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. विकेट घेऊन कमबॅक तर झालेला आहे गोलंदाजाचं. मात्र संघाला कमबॅक करायचं असेल तर या षटकामध्ये अजून 2 मोठे विकेट घेणं फार महत्वाचं आहे. बावेश ज्याने चांगली गोलंदाजी केली होती तोच आता बॅटिंग करण्यासाठी बावेश पाटील मैदानाच्या मध्ये आलाय. आज पहिला दिवस, पहिला सामना, उद्घाटनीय सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता जय बजरंग पॉवर शेलार टीम संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण केलं आणि 55 धावांवर थांबवण्याचा त्यांना प्रयत्न मिळाला यशस्वीरित्या. ते आता धावा बनवत आहेत. न्यू बॅटर बावेश गेलाय. बावेशला चांगला खेळ करावा लागेल. बावेशने काल 3 मध्ये 13 धावा असताना 2 षटकार ठोकले होते आणि पहा सुरुवात करायची होती. मात्र इम्पॅक्ट स्टंप थोडंसं बघितलं ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. विनोद सरांनी लगेच ठरवलं की हा चेंडू लेग बायचा धावा आहे. तर इथे धाव संख्या 43 धावा धावफलकावर 43. 12 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच समाप्त होऊ शकतो. मात्र खेळ आहे, या खेळामध्ये गोलंदाजाला देखील ऊर्जा देणं काम करणं आम्हाला फार महत्वाचं आहे. 56 धावांचा टार्गेट आहे. 43 झालेले आहेत. अजूनही 13 धावांची आवश्यकता, सॉरी माफी असावी, 13 धावांची आवश्यकता आहे. विजय खेळपट्टीवर. लेग ब्रेक मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये, बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवल्या चेंडू सीमारेखा पार. षटकार. आज नक्की कुठे चुकी झाली तर भूषण मात्रेने जो दुसरा षटक टाकला त्या षटकामध्ये तब्बल 26 धावा गेल्यानं तिथेच मॅच पूर्णपणे बनली होती शेलार टीम संघासाठी. कुठेतरी आता गोलंदाजीची सुधारणा फार करणं फार महत्वाचं आहे हर्षद एंटरप्राइजेस संघाला. असंही रवींद्र गुळवी यांनी सांगितलं होतं की चालू हंगामाची ही शेवटची स्पर्धा असावी आमची आणि आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये एन्जॉयमेंट करण्यासाठी आलोय. फिनिश करायचं होतं मात्र डॉट चेंडू. 7 धावांची अजून इथे आवश्यकता आहे. परफेक्टली थोडासा स्विंग होताना बघितलं, चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेला होता. ओम साई धाबा दापोली टीमचे कॅप्टन आपण अजूनही आले नाहीये, रिपोर्ट करा. पुन्हा एकदा आपण पाहतो खेळलाय चेंडू, विकेट कीपर पोहोचला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ते देखील काम जमलं नाहीये विशाल भोईरला. एक सिंगल धाव. अशा प्रकारे 50 धावा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खास करून विजयसाठी. काय बॅटिंग केली आज घरच्या मैदानावर. 50 धावा जोडलेल्या आहे टीमच्या जय बजरंग पॉवर शेलार टीम संघाचे. चांगली आज भागीदारी पाहायला मिळाली मागच्या विकेटसाठी. बावेशला इथे थांबावा लागेल. फिनिश करण्यासाठी प्रयत्न केला होता, आता शेवटच्या षटकापर्यंत गेलाय सामना. म्हणजे येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे.
बोल्ट इक्वेशन. अशा मॅचेस कट टू कट होत असतात. तर पाहूया शेवटचा षटक कोण टाकेल, कोण गोलंदाज आहे. ऑप्शनला गोलंदाज कोण असेल पाहूया. विशाल भोईर देखील गोलंदाजी करू शकतो, विवेक देखील गोलंदाजी करू शकतो. मात्र घरच्या संघामध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी पाहूया. रेकॉर्ड बनते ही टोटणे गेले, रेकॉर्ड बनवेल का? 6 चेंडू मध्ये 6 धावा वाचवेल का विवेक? मित्रांनो, एक मूर्तिकार म्हणून कलाकार भरपूर मोठा आहे, कारण की भादवड टेमगरवाडा येथे त्याचा मूर्तीचा कारखाना आहे आणि नक्कीच तो त्याचं काम चांगलं करत असतो. एक खेळाडू म्हणून त्याला नेहमी मी बघितलाय आणि 3 स्पर्धा अशा बघितल्या आहेत त्याच्या की ते नक्कीच भरपूर खर्चीला आणि चर्चीला आहेत. मात्र घरच्या मैदानावर या धावा डिफेन्स करतील का, रेकॉर्ड बनवेल का पाहूया. विवेकला एक संधी आली आहे. सहा चेंडू 6 धाबांची आवश्यकता आहे. फर्स्ट टू. एक मिनिट विवेक, थोडीशी टेम्पो आतमध्ये घ्यायची आपण. नक्कीच, कारण की एका बाजूला फिल्डर देखील होता. ठीक आहे, चल पहिला चेंडू या षटकातील. आणि पहिल्या चेंडूवर अटॅक करून हा सामना इथे फिनिश केलाय बॅटर विजयने. इथे हा सामना जिंकला गेलाय. जय बजरंग पॉवर शेलार संघाचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन ललित, विजय, प्रशांत, जॉन्टी, भावेश पाटील आणि ऑल टीम सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने टीम अडचणीमध्ये असताना गोलंदाज भूषणच्या अगेन्स्ट धावांचा पाऊस पडला, नावातच जय आणि संघाला विजय मिळवून दिला. विजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय विनोददादा जाधव यांच्या शुभास्ती ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देणार आहोत. तर विजय आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. खूप खूप अभिनंदन. पहिला सामना आपल्या अंदाजामध्ये इथे फिनिश केलेला आहे. जबरदस्त कामगिरी करून जय बजरंग पॉवर शेलार संघाने हा सामना जिंकलाय. तर या विजयला आपण देऊया इथे मॅन ऑफ द मॅच. आणि पुढच्या सामन्याचं टॉस देखील इथे करणार आहोत. ओम साई धाबा दापोडे टीम संघ अजूनही पोहोचलेला नाही इथे. तेजस झोबेने देखील अभिनंदन केलेलं आहे. खास करून विजय याचं, विजयने खूप चांगली फलंदाजी केली आणि ठरला मॅन ऑफ द मॅच.